छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभिमानाचा ठरलाय। अखेर शहराच्या विमानतळावरून औरंगाबाद हे नाव हटवण्यात आले असून आता अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर विमानतळ असे नवीन नाव झळकले आहे। शहराचे नामकरण 2 वर्षापूर्वीच छत्रपती संभाजीनगर असे झाले होते, मात्र विमानतळावर अद्याप औरंगाबाद विमानतळ हेच नाव कायम असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी होती। राष्ट्रप्रेमी नागरिक, हिंदुत्ववादी संघटना आणि विविध स्तरांतून सातत्याने ही मागणी केली जात होती। अखेर ही मागणी पूर्ण झाली असून विमानतळावर हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक लावण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी रेल्वे स्टेशनवरही जुने नाव कायम असल्यानं नाराजी व्यक्त होत होती। हिंदुत्ववादी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर 2 महिन्यांपूर्वी रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात आले होते आणि आता विमानतळाचेही नामकरण बदलल्यानं शहरातील प्रमुख ठिकाणांवरून जुने नाव पूर्णतः हटवले गेले। या दीर्घ लढ्याचा उल्लेख करताना सुदर्शन न्यूजचे प्रधान संपादक डॉक्टर सुरेश चव्हाणके यांचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित केले जात आहे। गेल्या तब्बल 23 वर्षांपासून त्यांनी बिंदास बोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला सातत्याने जाब विचारला होता। आज विमानतळावरील नाव बदलल्यानंतर नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून हा निर्णय जनतेने जल्लोषात स्वागत केलाय। छत्रपती संभाजीनगरची ओळख आता प्रत्येक पातळीवर अधिक ठळकपणे अधोरेखित होताना औरंगाबाद विमानतल से अब औरंगिया के नाम के कलंक को हमेशा हमेशा के लिए हटा दिया है और अब नया नाम आप देख सकते हैं छत्रपति संभाजी नगर विमानतल कर दिया गया है। आप देख सकते हैं हिंदी, मराठी और इंग्लिश इन तीनों भाषा में यहाँ पर छत्रपति संभाजी नगर विमानतल के फलक लगा दिए गए हैं। नागरिक इसका जोरदार स्वागत कर रहे हैं। काफी दिनों से नागरिकों की मांग थी कि जब शहर का नाम बदल गया है तो विमानतल का नाम अभी तक औरंगाबाद क्यों है, और आखिरकार अब इस औरंगाबाद नाम को भी यहाँ से हटा दिया गया है। अब जो भी यात्री देश भर से यहाँ पर हवाई द्वारा यहाँ पर यात्रा करके आएंगे तो उनके कानों में अब सिर्फ एक ही आवाज सुनाई देगी, छत्रपति संभाजी नगर विमानतल पर आपका स्वागत है। बीएम राठौड़, सुदर्शन न्यूज, छत्रपति संभाजी नगर। एक प्रतीक छत्रपति संभाजीनगर, एक पुढचे नवीन नाम छत्रपति संभाजीनगर। आप भी यात्रा को जारी किया, आनंद झाला। शहराचं नाव चेंज झालं होतं, आता एअरपोर्टचं नाव चेंज झालं तर आनंद झाला। सर आता औरंगाबादचे कलंक मिटले, छत्रपती संभाजीनगर नवीन नामकरण विमानतळाला आमच्यासाठी अतिशय सौभाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे की ज्या औरंगजेबाने अतिशय क्रूरतेने धर्म परिवर्तन अनेकांचं करत आमच्या राजाला, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युवराजाला धर्म बदल नाही तर तुला मृत्यू देईल, पण आमच्या या शूर वीर नौजवान छत्रपती संभाजी राजांनी आपलं बलिदान दिलं पण धर्म बदलला नाही, अशा या युवराजांचं, या छाव्याचं नाव आपल्या शहराला दिलेलं आहे। आणि आता विमानतळाचं नाव बदलण्याचं बाकी होतं, तेही नाव 25 जानेवारीला संध्याकाळी आपल्या भारत सरकारने बदललेलं आहे। मी मोदी सरकारचं अभिनंदन करतो आणि खरोखर परदेशातून येणारे पर्यटक, सगळ्या जगातून येणाऱ्या पर्यटकांसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास या निमित्ताने सगळीकडे लक्षात येईल आणि आमच्या युवकांसाठी पण अतिशय प्रेरणा देणारं हे नाव आम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये एक जागृत ज्वलंत राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटत ठेवेल, अशा छत्रपती संभाजी राजांना मी अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो। धन्यवाद।